press the bell icon on the YouTube app and never miss another update. की तुम्ही आपलं नाव नोंदवलं की तुम्हाला त्याचं स्टडी मटेरियल मिळतो, असा गठ्ठा मिळतो. तुझे तू अभ्यास कर. ज्या केंद्रामध्ये तुझं नाव नोंदवतोयस तिथे फार तर आठवड्यात एकदा त्याला नाव कॉन्टॅक्ट सेशन आहे. महाविद्यालयांप्रमाणे रेग्युलर तास की ज्याला आपण दांडी मारायचीच असते, पण ते तास असल्याशिवाय दांडी मारण्यात चार नाही ना, तासच नाही म्हणलं तर आनंद काय उरला राव. पण मुक्त विद्यापीठाच्या शिक्षण पद्धतीत असं नाही आहे. तुझ्याकरता कंपल्सरी नाही आहे. एक प्रकारे काउन्सिलिंगसाठी, पण आठवड्यातनं एक कोणातरी तज्ज्ञाबरोबर त्याला नावाचे कॉन्टॅक्ट सेशन. आणि मग परीक्षेचं शेड्यूल आलं की तुझ्या इच्छेने तुला त्यातले जेवढे पेपर द्यायचे तेवढेच द्यायला परवानगी आहे. तुम्हाला विंडो पिरियड दिली जाते. 3 वर्षाचा म्हणजे डिग्री कोर्स असेल तर 7 वर्षाची विंडो आहे. नाव एकदा रजिस्टर केलं की 7 वर्ष. आपल्याला एवढी लावायची नाहीच आहेत. पदव्युत्तर असेल तर 2 वर्ष, तर त्याचं नाव 5 वर्षांसाठी आहे. तुझ्या इच्छेने. अनेकांना जॉब सांभाळून करायचं असतं. पहा, हा नॉर्मल कायमचा प्रश्न आहे की जॉब सांभाळून येईल का. एक हृदयाचा ठोका चुकावा अशी जीवनातली वस्तुस्थिती आहे की अनेकांच्या घरातली गरिबी आहे. कोणाचे आईवडील निवृत्त झालेले असतात. कोणी तो जो चांगला मुलगा मुलगी आहे त्याला भान असतं की आता घरची जबाबदारी माझ्यावर आहे. मला धाकटे भाऊ किंवा बहिणी आहेत किंवा आईवडिलांनी मला इथपर्यंत आणलं, पण आता घरचे 4 पैसे मला मग जॉब करून करावं लागतं. हे ज्याच्या त्याच्या वाट्याला जे जीवन येईल त्यावर अवलंबून आहे. मग अशांनी कसं करायचं. आणि तरी अभ्यास करून. तर एवढं सांगतो की अशा प्रचंड खस्ता खाऊन, म्हणजे त्या कहाण्या सांगताना मध्यरात्र होईल अशा चित्त थरारक आणि अंगावर काटा येतील अशा कहाण्या आहेत की लोकांच्या वाट्याला जीवनातलं काय काय दुःख येतं आणि तरी माणसं जिद्दीने एका ध्येयावर, म्हणजे मी जो पोपटाचा डोळा म्हणालो त्याच्यावर नजर ठेवून त्या सगळ्या खस्ता खातात, कष्ट सोसतात, पण दे इमर्ज आउट ऑन टॉप. जिंकणारे घडतात. त्यांना पण हा व्यावहारिक रस्ता आहे की डोंट वरी, हे जे तू सगळं करतोयस ते करताना असं नाव नोंदव, UGCची मान्यताप्राप्त पदवी मिळव आणि स्पर्धा परीक्षांमधलं सुद्धा टॉपचं यश मिळव. त्यामुळे समांतर पदवी. यामध्ये आत्ताच्या काळाचा आणखी एक एकदम व्यावहारिक मुद्दा सांगतोय. आता दुनियेतलं सगळं ज्ञान इंटरनेटवर आहे. बरं, ते नुसतंच इंटरनेटवर आहे असंही नाही. अनेक ठिकाणी त्याचे फॉर्मल कोर्सेस आहेत, ऑनलाईन शिक्षण आहे. आपण लवकरच चाणक्यचे सुद्धा असे सगळे कोर्सेस ऑनलाईन आणतो आहोत. त्या दृष्टीने अनेक पावलं आपण टाकली आहेत, पण तो वेळ मी आत्ता एडिट करतो, तो वेळ आत्ता वाचवतोय. पण अनेक साईट्स अशा आहेत, कोर्सेरा नावाची, EDX नावाची, की तिथे अनेक कोर्सेस तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करता. स्टडी मटेरियल, डिजिटल मार्गदर्शन, व्हर्च्युअल क्लासरूम या सगळ्याच्या द्वारा आपापल्या सोयीने आपापला अभ्यास करा. तो केला की ऑनलाईन परीक्षा पण होते, त्याची क्रेडिट्स मिळतात, अशी व्यवस्था आहे. क्रेडिट्स. आणि त्याला आत्ता राष्ट्रीय आणि त्याहीपेक्षा जास्ती आंतरराष्ट्रीय पातळीला औपचारिक मान्यता आहे. कोर्सेरा एक खान अकॅडमी म्हणून आहे. हे EDX मी सांगितलं. टेड नावाचे अशा खूप आहेत, आणखीन अशा येत चालल्या आहेत. कित्येक जण तर जाहीर करतात की आमचा MBA ऑनलाईन करता येतं. अनेक भारतामध्ये सुद्धा येत चालली अशी विद्यापीठं, आणि ज्याच्यामध्ये लवकरच चाणक्य मंडल सगळ्या कोर्सेस सहित दिसेलच तुम्हाला. घर बसल्या आहोत तिथे. आपण चालू वर्षी आपला करस्पॉन्डन्स कोर्स डेव्हलप केला आहे. आणि कोणाची इच्छा असूनही प्रत्यक्ष कोर्स करता येत नाही, कोणाला पुण्यात येता येत नाही, कोणाला तो खर्च परवडत नाही, तर आपण त्याची एक परवडेल अशी व्यवस्था करून अशी सुद्धा आहे. आणि अर्थात आज तो करस्पॉन्डन्स एक 4-6 महिन्यामध्ये तो पण आपण ऑनलाईन, तो पण डिजिटल, असं सगळं आपण करतो. ही दिशा आहे पुढच्या सर्व कामांच्या याची, पण ती आपल्या जीवनाची पण आहे. त्यामुळे आपण आत्तापासून वेगवेगळी कौशल्य शिकण्याचे असे कोर्सेस केले. नेटवर बसायचं आहे तर वेळ वायाच घालवला पाहिजे नाही, तेच केलं पाहिजे असं अजिबात त्याचा अर्थ होत नाही. तेच इंटरनेट हे आपलं ज्ञानाचं पण साधन आहे, त्याला औपचारिक मान्यता पण आहे. आणि इनफॅक्ट आजच्या तारखेला राष्ट्रीयपेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीला ह्या क्रेडिट्सला महत्त्व आहे. पण मी तुम्हाला आत्ताच हे सांगतो की लवकरच भारतात सुद्धा हे सगळं येणारच आहे, येत आहे. आणण्यामध्ये चाणक्य आपला खारीचा वाटा पण उचलत आहे. तर असे कोर्सेस करून क्रेडिट्स मिळवून ठेवले, स्किल डेव्हलप करत राहिले. असे आपलं एक एक कौशल्य लक्षात घेऊन आपण डेव्हलप करत राहिलो तर. याच्याशीच संबंधित माझा पुढचा मुद्दा आहे करिअर घडवण्याविषयी, की नुसत्या पदवीवर थांबू नका. सध्या नुसत्या पदवीला कोण काळं कुत्रं हिंग लावून विचारत नाही. अशा मी मराठीतल्या 2 म्हणी एकत्र आणतो. इतकं ते इंटेन्स आहे की नुसतं काळं कुत्रं विचारत नाही वर काम नाही संपत. हे आयदर ऑर असतं की एखाद्या ह्याला काळं कुत्रं विचारत नाही असा एक प्रकार आहे, आणि दुसरा हिंग लावून विचारत नाही.
तर मी सांगतोय की नुसत्या पदवीला कोण काळं कुत्रं हिंग लावून विचारत नाही, असं डबल आहे त्याच्यात. नुसत्या पदवीला काही मोल नाही सध्या. तुमच्या आवडत्या क्षेत्रात PG पोस्ट ग्रॅज्युएशन आणि स्टँडिंग माझी विनंती सूचना की तुमच्या आवडत्या क्षेत्रात किमान आपण PhD पर्यंत जाणार आहोत असं ज्यांनी त्यांनी आपलं करिअर ठरवताना मनात ठरवलं पाहिजे. आणि मग ते टप्प्यात की मला आवडणारा विषय, माझं ज्याच्यात मन रमतं, मला ज्याचा अभ्यास करायला आवडतो मला, तर मी शिक्षण नाही थांबवणार आहे माझं. तिकडे मी स्पर्धा परीक्षा देईन. चाणक्यमधनं सुद्धा तयारी करून जे क्लिअर झाले त्यांना पण मी सांगतो की आता तुम्ही शासनात गेलात म्हणून सुद्धा शिक्षण नका थांबू. इन्फॉर्मल शिक्षण तर कायम चालू राहतं. प्रशासनात जे पद सांभाळायचं आहे, चॅलेंजेस येतो एक एक मोठा, आणि रोज अभ्यास करावा लागतो. रोज नवे कायदे येतात, असलेले जात आहेत, सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे निकाल येतात, ते माहिती असावे लागतात, GRs नवे नवे येतात, नव्या नव्या योजना येतात, त्याचा सखोल अभ्यास असावाच लागतो. तो इन्फॉर्मल आहे. आणि अधिकाऱ्याला उत्तम राहायचं असेल तर त्याला सतत अभ्यास यावाच लागणार आहे. पण तू प्रशासनात गेल्यावर सुद्धा प्रशासनाशी संबंधित किंवा तुझ्या व्यक्तिमत्वाशी संबंधित तुझ्या आवडत्या विषयामध्ये लक्षात ठेव की PhD पर्यंत करायचं आहे. PhD विशेषतः प्रशासनात जे जातात, आजच सांगून ठेवतोय तुम्हाला, यांनी तुम्हाला आणखी सुरसुरी आली स्पर्धा परीक्षांची तयारी करून यश मिळवण्याची, तर तुमच्यापेक्षा जास्ती आनंद मला वाटेल. आजच सांगून ठेवतोय की जे स्पर्धा परीक्षा यशस्वी होऊन जर शासनात गेले तर उलट त्यांच्यासाठी दुनियेतल्या एकाहून एक उत्तम शिक्षण संस्थांचे दरवाजे खुले होतात, हे सांगतो मी. त्याच्या गव्हर्नमेंटच्या अनेक स्कीम्स आहेत. शासनात स्टडी लिव्हची व्यवस्था आहे आणि बिलकुल बेस्ट ऑफ द इन्स्टिट्यूशन्स. तुम्ही एखाद्याला इकॉनॉमिक्स आवडतो तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, हार्वर्ड स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लॉ करायचं आहे तर हार्वर्ड स्कूल ऑफ लॉ, अशी दुनियेतली सिंगापूर स्कूल, ली क्वान यू, हे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे टायअप्स आहेत, स्पॉन्सर केले जातात. आणि जाऊन ते आपल्या विषयातले आपण तज्ज्ञ होत राहणे, असा जो अधिकारी होत राहील तो अधिकारी म्हणून सुद्धा एक जाणकार होतो. आणि समजा स्पर्धा परीक्षा जरी क्लिअर केली नाही तरी त्या तुझ्या विषयातला अधिकारी तज्ज्ञ, करिअर घडवण्याची आपली दिशा आपल्या आवडत्या क्षेत्र आणि विषयामध्ये PG पासून PhD पर्यंत अशी पाहिजे. त्यात अर्थात मी त्याला खास चाणक्य मंडलची म्हणून सूचना म्हणतो की उद्या जेव्हा केव्हा असेल तेव्हा आपला PhDचा विषय आपल्याच विषयातला, PhD म्हणजे संशोधन आहे, PhD म्हणजे स्वतंत्र बुद्धीने काहीतरी करून भर घातली हे आहे, तर त्यावेळी निवडताना विषय असा काही असावा की ज्याचा कुठेतरी हा समाज, हा देश, त्याच्या समस्या आणि ही माझ्याकडनं असलेला खारीचा वाटा अशी भर पडेल असा संशोधनाचा विषय निवडून PhD. आणि ही जर दिशा तुम्ही आजपासून लक्षात ठेवली तर लवकरच तुम्ही समाजामध्ये तुमच्या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि जाणकार म्हणून ओळखले जाणार. म्हणजे विद्वान सर्वत्र पूज्यते, की राजाचा आदर त्याच्या राज्यात आहे पण विद्वान सर्वत्र पूज्यते, असे आपल्या क्षेत्रातला विद्वान म्हणजेच पंडित म्हणजेच अधिकारी, की अरे ह्याचा अमुकाचा पर्यावरण क्षेत्राचा अभ्यास आहे, ह्याचा नृत्याचा आहे, ह्यांनी दारिद्र्याच्या प्रश्नावर अभ्यास करून प्रबंध लिहिलेला आहे, असे विविध खूप येतात, हजारो आहेत आणि ते कधी मानवी समाजात संपणार नाही आहेत. पण करिअर घडवण्याची जर दिशा आपण आत्तापासून मनात ठेवली की असा मी स्वतःला ओळखून जे क्षेत्र निवडीन त्यात उत्तमता प्रतिभा मिळवताना फॉर्मलीसुद्धा माझ्या क्षेत्रामध्ये पदव्युत्तर, पुढे MPhil, पुढे रिसर्च, ते PhD, तो माझा प्रबंध पुस्तक म्हणून प्रकाशित झाला पाहिजे की तुमची ओळख होणं चालू होतं, आयडेंटिटी, की हा ह्या विषयातला जाणकार आहे. अशी करिअर घडवण्याची दिशा PG to PhD अशी सर्वांची असली पाहिजे. त्याच्या पुढचा माझा मुद्दा आहे, इंग्लिश चांगलं पाहिजे आणि ते मिळवता येतं. त्यासाठी इंग्लिश मीडियममध्येच शिकलेलो असं पाहिजे असं बंधन अजिबात नाही. घरी आई वडिलांना मम्मी पप्पाच म्हणलं पाहिजे असं अजिबात नाही. हे कायम सुटाबुटातच राहिलो तरच जणू इंग्लिश चांगलं असतं, सुटाबुटात असतात त्यांचे इंग्लिश चांगलं असतं, आपण एक फार मोठा तो गैरसमज गोड पण नाही आहे. पण इंग्लिश चांगलं पाहिजे. फक्त माझा आत्ताचा हा मुद्दा नुसता इंग्लिश चांगलं पाहिजे नाही आहे, माझा मुद्दा आहे 2 भाषांवर प्रभुत्व पाहिजे. ही भविष्यकाळाची दिशा आहे. तिला शास्त्रीय शब्द बायलिंग्वॅलिझम, की आपल्याला आपापलं एक उत्तम करिअर घडवायचं आहे, ते स्पर्धा परीक्षेतलं पण घडवायचं आहे, तर तुमचं 2 भाषांवर प्रभुत्व पाहिजे. त्या 2 भाषा, एक इंग्लिश ही सध्याच्या जगाची
संपर्काची, दळणवळणाची, व्यापाराची, विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा म्हणून इंग्लिश पाहिजे का? किमान म्हणजे चांगल्या पातळीचं. आणि आपली आई, आपली माती म्हणजे तूर्त बोलताना मराठी सुद्धा उत्तम पाहिजेच. इंग्लिश येण्याच्या नादात माझं मराठी कच्चं, तर त्याला इंग्लिशमध्येच सांगायला पाहिजे शेम ऑन यू. नंतर म्हणायला पाहिजे थूत तुझ्या जिंदगानीवर. मग तो म्हणेल एक्सक्यूज मी, काय म्हणाला? मग त्याला थूत तुझ्या जिंदगानीवरचा इंग्लिशमधला अर्थ सांगायला पाहिजे. मुर्दा बशिवला तुझा, चुल्लू भर पाणी में डूब मरो. कारण की एक जी कुसुमाग्रजांची कविता आपण चाणक्य मंडलमध्ये म्हणतोच कायम, परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका, अशी ओळ. करेक्ट. कुसुमाग्रजांनी किती नीट जाणीव करून दिली की जगातल्या सर्व शिकूयात ना भाषा. जरूर मी तर म्हणतो इंग्लिशच काय, फ्रेंच, जर्मन, अरेबिक, स्पॅनिश, चायनीज, जॅपनीज, स्वाहिली, ज्याच्याकडे व्यक्तिमत्वाचं ते अंग आहे त्याने जरूर शिकाव्यात. परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, ते आठवण करून देत आहेत. ॲक्च्युली ह्या फटक्याचं नाव स्वातंत्र्य देवतेची विनवणी आहे. माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. की आम्ही इंग्लिश उत्तम केलं. हल्ली काही वेळा ही उलटी आली स्थिती की इंग्लिश चांगलं असतं त्या नादात धड मराठी नाही बोलतायत, आणि मराठी बोलता येत नाही ह्याची लाज नाही वाटत, इंग्लिश आपल्याला नीट येत नाही ह्याची लाज वाटते. या गोष्टीचीच लाज वाटायला पाहिजे असं सांगतोय. इंग्लिश उत्तम पाहिजेच ना, पण इंग्लिश उत्तम असणे म्हणजे आपली माय, आपली आई, आपली जमीन, आपली मातीतनं तुटणे असा त्याचा अजिबात अर्थ नाहीये. ते पण पुढच्या 2 ओळीच कुसुमाग्रजांनी छान सांगितलंय. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. की आमचीच भाषा आमची कच्ची झाली, त्याची आम्हाला लाज वाटेनाशी झाली, आणि मराठी मला नीट येत नाही हे सांगायला नाही लाज वाटत. हे मी सार्वजनिक अनुभव सांगतोय स्पष्टपणे की माझं मराठी नीट नाही हे सांगायला नाही लाज वाटत. तुम्ही लाज वाटणं तर सोडाच, बहुधा कुठेतरी एक प्रकारचा अप्रत्यक्ष चुकून सबकॉन्शियस पातळीचा अभिमानच डोकावत असतो की यू सी मी मराठीमध्ये कम्फर्टेबल नाही, पण त्याला लाज वाटायला पाहिजे. आणि या उलट माझं इंग्लिश चांगलं नाही हे सांगायची उलट लाज वाटत असते. नसलं चांगलं तरी तो काहीतरी करून मग काय, शॅल आय नॉट टेल हिम की बुवा दिस इज व्हॉट आय फील. हे पु ल देशपांडेंचं वाक्य. हं, पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली मधला गजा खोत हे कॅरेक्टर, त्याला असं सारखं मध्ये मध्ये इंग्लिश बोलायची सवय आहे. आणि त्याचे मित्र म्हणतात गजा कशाला, कारण त्याचं इंग्लिश नीट नाही आहे, मोडकं तोडकं आहे. म्हणून मित्र गजाला म्हणतात गजा कशाला तू इंग्लिशमध्ये बोलायला जातो. त्यावर गजाचं वाक्य आहे, मग काय, शॅल आय नॉट टेल हिम की बुवा दिस इज व्हॉट आय फील. असंच इंग्लिश, ते सुद्धा धड नाही. म्हणजे आपलं सूत्र आहे 2 भाषांवर प्रभुत्व मिळवायचं आपल्याला, मराठी आणि तूर्त बोलताना. मग बाकी सगळ्या भाषा आपल्याच आहेत, आपलं काही कोणाही भाषेशी अजिबात शत्रुत्व नाही. पण आज इथे बोलतो आपण मराठीत बोलतो, 2 भाषांवर प्रभुत्व. आधुनिक काळामध्ये मेंदूवर जे संशोधन झालंय त्यांनी असं दाखवून दिलंय, सिद्ध केलंय की माणूस जेव्हा 2 भाषा शिकतो तेव्हा त्याच्या मेंदूच्या क्षमतेचा स्क्वेअर होतो. स्क्वेअर, वर्ग, घन. मेंदूची क्षमता, हिला न्यूरोसायन्समधला शब्द आहे न्यूरल नेटवर्क, आपल्या मेंदूची इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगची क्षमता. तर माणूस जेव्हा एक भाषा शिकतो तर तो नुसते शब्द नाही शिकत, किंवा व्याकरण नाही शिकत, किंवा शब्दाला शब्द जोडून योग्य व्याकरणासहित अर्थपूर्ण तयार होणारं वाक्य नाही शिकत. आपण जेव्हा एक भाषा शिकतो त्याच्याबरोबर एक अख्खी संस्कृती आत्मसात करतो आपण. वी अडॉप्ट अ होल व्हॅल्यू सिस्टम, कल्चर आहे. तुम्ही आता उदाहरणार्थ पहा, सॉरी, थँक्यू, एक्सक्यूज मी, ओ यू आर मोस्ट वेलकम, हे मराठीत आहे का? हे कुठे? हे मराठीत आहे? हा इंग्लिशचा आहे सहज स्वभाव. म्हणायला जाऊ क्षमा असावी, त्याच्यामध्ये तो येत नाही नीट आहे. एक्सक्यूज मी तर मराठीमध्ये डायरेक्ट ए भाऊ, असंच. कारण आपण राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, साधं बोलायला जावं, अरे तो मराठीचा प्रकृती धर्म आहे, तो खणखणीत. फक्त जाता जाता विसरू नका की या महाराष्ट्र गीतामधली पुढची ओळ नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा अशी आहे. आणि त्या ओळीचा अर्थ कळलेला नसेल तर ज्ञानेश्वरापासून कविश्रेष्ठ ग्रेस जे आता शरीराने आपल्यात नाही, ह्यांचं काव्य वाचा तुम्ही.
की मराठी भाषा इतकी गोड, इतकी कोमल असू शकते, नाही तर बाकी असं सगळं आपलं खणखणीतच, गडबडच नाही पाहिजे. पण मराठी भाषा जेव्हा आपण शिकतो तेव्हा काय नुसते मराठी शब्द नाही, त्याच्याबरोबर येणारा रगेलपणा पण शिकतो आपण. तर मराठी शिकणे म्हणजे मेंदूचं एक विशिष्ट प्रकारे न्यूरल नेटवर्क तयार होतं. त्याच्याबरोबर जेव्हा दुसरी भाषा शिकू, प्रभुत्वाची, प्रभुत्व, जनरल फालतू नाही म्हणतो मी, की मला त्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची तपश्चर्या, तर मेंदूच्या क्षमतेचा स्क्वेअर होतो, मेंदू जास्त तल्लक चालतो. म्हणूनचं सूत्र आहे बायलिंग्व्हॅलिझम. याचा अर्थ आहे आत्तापासून ते लक्षात घेऊन, त्याची प्रत्येकाची पावलं मोठी आहेत. खूप वेळा मी जाता जाता कानावर घालतोय की ही सूत्र चाणक्यच्या कोर्सेसमध्ये इन बिल्ट आणि त्याची डिझाईन कोर्सेसची त्यानुसार आहे. पण आपण पण जर ठरवलं मला सध्या स्वाध्याय पद्धतीने मला इंग्लिश उत्तम माझं करायचं आहे, तर येतं करता. पण इथलं सूत्र आत्तापासून तयारी काय करू मध्ये आहे, 2 भाषांवर प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीने माझी पावलं पाहिजेत. त्याच्या पुढचा सोपा मुद्दा आहे लेखन कौशल्य शिकणे. ड्राफ्टिंग की आपल्याला आपलं म्हणणं मांडायचं आहे, ते जसं तोंडी मांडता आलं पाहिजे, ते जसं मी एका व्यक्तीशी बोलत असलो तरी मला माझं म्हणणं मांडता आलं पाहिजे, मी समूहाशी बोलत असलो तरी मला माझं म्हणणं मांडता आलं पाहिजे. एका व्यक्तीशी बोलताना मांडण्याला आहे कम्युनिकेशन स्किल आहे, इंटरपर्सनल. समूहाशी बोलण्याला अधिक नाव व्यापक आहे, वक्तृत्व आहे. पण तुझ्यापाशी पाहिजे, प्रत्येकापाशी पाहिजे. त्याला आपलं म्हणणं जर वेळ ठरली असेल हे 2 मिनिटात सांग. टी व्हीवरच्या कार्यक्रमात आहेस, अँकर केव्हा मध्ये पचकेल काय सांगता येत नाही, त्याच्यात तुला जे म्हणायचं ते म्हण. तर ते करेक्ट गोळी बनते असो किंवा वेळ पुरेसा आहे. आपलं म्हणणं, कम्युनिकेशन, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल, शब्दातलं आणि शब्दाशिवायचं. आणि व्हर्बलमध्ये पण 2 प्रकार, लेखी आणि तोंडी. तर उद्या मुलाखत द्यायची, मग तिथे 5 जण तुमच्यासमोर बसलेले असणार आहेत, ते काही प्रश्न विचारणार आहेत, तरी मला त्याची समर्थपणे उत्तरं द्यायची आहेत. तर ही कम्युनिकेशन स्किल. आणि मग त्यामध्ये लेखन म्हणजे ड्राफ्टिंग, की मला काय म्हणायचं आहे ते मला करेक्ट शब्दामध्ये सांगता आलं पाहिजे. पुढचे 2 मुद्दे आपोआप माझे सांगून झालेत, फक्त त्या क्रमामध्ये आठवण करून देतो की मी ऑलरेडी तुम्हाला टेक द फर्स्ट अवेलेबल अटेम्प्ट हे सूत्र सांगून ठेवलं आहे. त्या स्पर्धा परीक्षेच्या अर्हतेनुसार असेल तर तो पहिला लवकरात लवकर. आत्तापासून काय करू मध्ये, की माझं जर हे आत्ता माझी जन्मतारीख काय, पदवीला कोणत्या, त्याचा अर्थ पदवी पूर्ण आणि जन्मतारखेनुसार माझा अटेम्प्ट केव्हा येणार आहे त्याला मी आत्तापासून घडवतोय. टेक द फर्स्ट अवेलेबल अटेम्प्ट, कारण त्यांनी तुमच्या सर्व्हिसमधले प्रॉस्पेक्ट सुधारतात. उशीर झाल्याने कमी होत नाहीत, पण जेवढे लवकर जॉईन कराल तेवढे तुमचे प्रमोशनचे आणि सर्व्हिसमध्ये टॉपला जाण्याचे तुमच्या शक्यता वाढतात. म्हणूनच हे सूत्र, त्याला जोडलेलं पुढचं जे सांगून झालंय, मी सूत्राला नाव ठेवलंय प्ले टू विन. प्ले टू विन हे जीवनाबद्दल पण, आणि जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा तो जर द्यायचा अटेम्प्ट पूर्ण जिद्दीने, पूर्ण तयारीनिशी, आपल्या अंतरंगात तरी खात्री पाहिजे की क्लिअर होण्या एवढा माझा अभ्यास झालाय तर देतो अटेम्प्ट. म्हणून करिअर घडवण्याकरताचं माझं पुढचं सूत्र येतं अल्टरनेटिव्ह करिअर प्लॅन. हा मुद्दा आहे तो, की एकूण मी आत्तापासून घडवतोय. मुद्दा बोलून झालाय, पण ह्या मुद्द्याच्या संदर्भात आठवण करून देतो की शेवटी ही स्पर्धा परीक्षा आहे. आणि तुम्ही सांगताय तसं मी सगळं नीट करीन, कळलं मला, पण तरी एक वस्तुस्थिती, ही स्टॅटिस्टिकल प्रॉबेबिलिटी आहे की मी माझं किती उत्तम केलं तरी कदाचित सगळं करू नये, माझं वय किंवा अटेम्प्ट संपले आणि मी स्पर्धा परीक्षा क्लिअर झाले नाही, काही आकाश कोसळत नाही. पण त्या वाटेवर जाताना असं काही स्वतःला घडवायचं आहे की मी कोणत्या तरी एका पर्यायी करिअरसाठी पण स्वतःला घडवलेलं आहे. तेव्हा इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, लॉ असेल, कोणी जर्नलिझम करेल, कोणी प्राध्यापकाच्या परीक्षा देऊनचं असेल, असं त्या व्यक्तिनिहाय ठरतं. पण आपल्या करिअर प्लॅनमध्ये हे पाहिजे की माझा अल्टरनेटिव्ह करिअर प्लॅन काय आहे. आणि आत्तापासून तयारी करण्यामध्येच ही मी जीवनाची, करिअरची विन विन सिच्युएशन कशी तयार करते आहे, असं ते अल्टरनेटिव्ह करिअर प्लॅन. माझा त्याच्या पुढचा मुद्दा, स्वतःला ओळखून कोणतं तरी एक कौशल्य घडवा. डेव्हलप ॲटलिस्ट 1 स्किल. ते प्रत्येक व्यक्तीचं वेगळं असेल आणि त्याला इन्फायनाईट, त्याला अनंत पॉसिबिलिटी, शक्यता त्याला अनंत आहेत. पण ते ज्यांनी त्यांनी ठरवायचं की मी कोणतं कौशल्य, कोणतंही एक, पण ते नर्चर, डेव्हलप करणे, घडवणे. ते खरोखरच कोणी संगणकातलं काहीतरी शिकेल, नुसत्या त्या सॉफ्टवेअरमध्ये लक्षावधी प्रकार आहेत की मी त्यातल्या ह्या एका प्रकाराचा तज्ज्ञ होईन. कोणी हार्डवेअरमध्ये होईल, कोणी ओळखेल की मला नृत्य येतं, आवड आहे,
बासरी वाजवता येते, गिटार वाजवता येतं, तोंड वाजवता येतं. पण असं आपलं व्यक्तिमत्व ओळखून कोणतं तरी एक कला किंवा कौशल्य आत्मसात करा. कारण आता माझ्या शेवटच्या आणि म्हणून सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येण्यापूर्वीचा, हे आधी सांगितलेल्या सगळ्या मुद्द्यांना एका सूत्रात गुंफणारा मुद्दा सांगतोय की हे सगळं कशासाठी. शेवटच्या भागाकडे येण्यापूर्वीचा माझा शेवटचा मुद्दा आहे तो CSAT बद्दल आहे. CSAT, सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट. हा मी परवाही बोललो मूळ मुद्द्यात की सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आता ॲप्टिट्यूड टेस्ट येऊ लागली. तुला जी ज्ञान शाखा निवडायची किंवा जो व्यवसाय निवडायचा आहे त्याला आवश्यक गुण तुझ्या व्यक्तिमत्वात आहेत का हे आम्हाला पाहिजे. तिचं नाव ॲप्टिट्यूड टेस्ट. आणि भारतासकट जगभर यायला लागलंय की तुला सिव्हिल सर्व्हिसमध्ये प्रशासकीय सेवेत जायचं आहे का, मग प्रशासकीय सेवेतलं करिअर करायला जे गुण लागतात व्यक्तिमत्वात ते तुझ्याकडे आहेत का हे आम्हाला पाहिजे. तिचं नाव सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट. भारतासकट जगभर यायला लागलं. त्यांचं नाव आहे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. उल्लेख होतो त्यांचा SATs. हे काय तुला लॉतलं करिअर करायचं आहे का, तर भारतात सुद्धा आला. आता आपल्या नॅशनल लॉ स्कूल्स उत्तम आहेत, जागतिक दर्जाचे आहेत. NLSला जर प्रवेश हवा असेल तर LSAT, लॉ स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, की तुला लॉमधलं शिकणे आणि नंतर लॉतलं करिअर करणे याला आवश्यक गुण तुझ्या व्यक्तिमत्वात आहेत का याची आम्ही मानसशास्त्रीय चाचणी घेणार आहोत. तशी स्पर्धा परीक्षा मध्ये पण आली आहे. त्यातल्या ज्या आपल्या आपण सगळे आता ओळखतो त्या UPSC MPSCमध्ये सुद्धा आलेली आहे. तिचं नाव सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट. तर मी गेले सुमारे 1.5-2 तास जे बोलतोय आणि त्यापेक्षा चाणक्य मंडलमध्ये मार्गदर्शनाचं जे डिझाईन आहे ते असं त्या ॲप्टिट्यूड घडवणे, प्रोफेशनल स्किल वाढवणे, एक व्यक्तिमत्व म्हणून एक एक्सलंट प्रोफेशनल बनणे अशाची आहे. मला असे कित्येक विद्यार्थी माहिती आहेत, मुलं मुली, की ज्यांना ॲप्टिट्यूड टेस्ट आधी होतात मानसशास्त्रीय चाचण्या. कोणीतरी त्याला सांगितलं की प्रशासकीय सेवेमध्ये जायचे, तुझ्या व्यक्तिमत्वात कल दिसत नाही. पण त्या मुलाचा निश्चय होता की नसेल ना कल पण मला जायचं आहे ना, तर तो मिळवता येतो. कदाचित कष्ट जास्ती पडतील पण मिळवता येतो. प्रयत्नांनी साध्य नाही असं काही नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. हे रामदास तुकारामांपासून आपल्या सगळ्यांकरता सुद्धा खरं आहे. म्हणून तो जोपासता पण येतो. असा जर आपला सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट जोपासायचा असेल तर हे माझे आधीचे करेक्ट मोजून 16 मुद्दे होते. असे मी तुम्हाला आकडे सांगून सांगता येतील असे सांगितले आज तुमच्याशी बोलताना. म्हणून आता मी शेवटच्या मुद्द्याकडे येतोय. ते मी बोलण्याच्या शेवटाकरता राखून ठेवले कारण की मित्र हो ते सर्वात महत्त्वाचे आहेत. 4 मुद्दे आहेत. ते इतके महत्त्वाचे आहेत की वर सांगितलेले 16तलं एकही केलं नाही, पण आपल्या जीवनामध्ये एवढे 4 आणले तर मी इथे उभं राहून तुम्हाला गॅरंटी देणार आहे की तुम्ही जीवन बरोबर दिशेने घडवता आहात. त्यातलं करिअर सुद्धा बरोबर दिशेने घडवण्याची पावलं उचलतात आणि त्यातलं स्पर्धा परीक्षांद्वारा करिअरच्या सुद्धा तुम्ही बरोबर रस्त्यावर आहात. असे शेवटचे 4 आणि सगळ्यात महत्त्वाचे. त्यातला पहिला मुद्दा, प्रत्येकाच्या जीवनात आणि व्यक्तिमत्वात कोणती तरी कला किंवा क्रीडा, खेळ आणि व्यायाम पाहिजे. हे मी तुम्हाला स्पर्धा परीक्षा आणि करिअर घडवण्याबद्दलचे सांगतोय की मस्त सणकून मस्त कमावलेलं शरीर पाहिजे. स्त्री पुरुषांचं मसल कमावणे म्हणजे केवळ पुरुष नव्हे. सुदैवानी नव्या पिढीमध्ये जिमची ओढ जास्ती आहे, चांगली गोष्ट आहे, वाढत चाललेलं आहे. पण सणसणीत कमावलेलं शरीर, तेव्हा कुठली तरी एक कला, ती कोणती आपलं व्यक्तिमत्व ओळखून त्याची जोपासना केली पाहिजे. किंवा क्रीडा. आणि क्रीडा खेळ म्हणजे पत्ते सागरगोटे नाही किंवा आपडी थापडी गुळाची पापडी नाही. खेळ म्हणजे मैदानात जाऊन कचकावून घामानी असं थपथपलेलं शरीर पाहिजे, तेजस्वी आणि पिळदार मस्त कमावलेलं. आणि फार प्रवचन द्यायची गरज नाही आहे. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी किंवा शरीर माध्यम खलू धर्म साधनम हे हजारो वर्ष मानवतेला कळलेलंच आहे. म्हणूनचा करिअर, व्यक्तिमत्व, त्यात स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर करताचा सुद्धा सर्वात महत्त्वाच्या 4 मुद्द्यांमधला पहिला म्हणून सांगतोय की कोणती तरी कला किंवा क्रीडा आणि व्यायाम आपल्या दिनक्रमात पाहिजे. दुसरा मुद्दा, नियमित योग. बिलकुल निशंकपणे सांगतोय. एकदा हे वाक्य पुन्हा बोलतोय की मी म्हणालो आधीच्या 16 मधला एकही मुद्दा केला नाही.
पण आता हे 4 सांगतोय हे केले तर तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या आयुष्याच्या बरोबर रस्त्यावर आहात. त्यातला हा दुसरा मुद्दा की प्रत्येकाच्या दिनक्रमात रोज मी म्हणतोय सरासरी 25 ते 35 मिनिटं नियमित योग ते तुमच्या आवडीने कुठनंही शिकून घ्या. पण वाचनाची जशी सवय अंगवळणी पडली पाहिजे तसंच आहे योगाचं की उद्या दुनिया इधर की उधर हो जाए. सूर्य पश्चिमेला उगवला तरी माझ्या दिनक्रमामध्ये मी ही ठरलेली 25 ते 35 मिनिटं सूर्यनमस्कार, काही निवडक आसनं, प्राणायामाचे पहिले 3 प्रकार असे असतात की जे सर्वांनी केलेले चालतात. पुढचे असले तर ते जरा शिकून आणि आधी त्याची आपली शरीर मन बुद्धीची तयारी व्हायला लागते असे. पण दिनक्रमात योग पाहिजे आपल्या. हा मी तुम्हाला बिलकुल करिअर आणि स्पर्धा परीक्षेचा मुद्दा म्हणून सुद्धा माझा चाणक्य मंडलमधला सुद्धा प्रायोरिटीचा मुद्दा म्हणून सांगतो. हे चाणक्याच्या कोर्सेसमध्ये पण इनबिल्ट आहे. पण आत्तापासून काय करू जीवनामध्ये नियमितपणे योग त्यासाठी शिकून घे आणि आपल्या दिनक्रमामध्ये नियमित करणं असा दुसरा मुद्दा. शेवटच्या 4तला तिसरा स्वाध्याय कौशल्य शिकणे आणि अंगी बाणवणे. तर स्वाध्याय कौशल्याचा अर्थ आहे समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः कसा करायचा हे कळणे. की दरवेळी रट्टेबाजी नाही. दरवेळी हे सांगितलं एवढं गाईडच घे, तासालाच बैस, सांगलीत तर तेवढेच नोट्स घ्यायचं असं नाही आहे. कोणताही विषय समोर येऊ दे त्याचा मी अभ्यास कसा करायचा. मग त्या मी अभ्यास कसा करायचा ते तर वाचन, लेखन, नोट्स काढता येणे, आपलं म्हणणं स्वतःच्या शब्दात मांडता येणे, लायब्ररीचा वापर करता येणे, एन्सायक्लोपीडियाचा वापर करता येणे आणि ऑन अँड अबोव्ह ऑल सध्याचा दी बेस्ट इंटरनेटचा वापर ज्ञानाचं साधन, तज्ज्ञांशी बोलता येणे. पण माझ्या मनात एखादा प्रश्न आहे किंवा समोर अभ्यासाला काहीतरी नवा विषय आला आहे आणि आता मला त्याचा अभ्यास करायचा आहे तर स्वाध्याय कौशल्यच शिकून घेणे, लर्निंग हाऊ टू लर्न. आणि मग नंतर तुला जिथे वापरायची तिथे वापर. असा तिसरा आणि शेवटचा तो 4त सुद्धा मी राखून ठेवलेला शेवटचा आहे. कारण निशंकपणे तो माझ्या चाणक्य मंडलच्या मनातला रचनेतला मी अशी आशा किंवा प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांच्या सुद्धा मनातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहिजे. मी स्पर्धा परीक्षांद्वारा करिअरवर बोलतानाही शेवट हे म्हणून केला की स्पर्धा परीक्षांद्वाराचं करिअर आपल्याला काय देतं? प्रामाणिक मार्गाने पैसा देतं, चांगलं जीवन जगता येईल असं, सुरक्षितता देतं, सिक्युरिटी, स्टेटस, समाजातलं एक मान सन्मानाचं स्थान देतं आणि सत्ता, पॉवर देतं. पण ह्या दुय्यम आहेत, हे बाय प्रॉडक्ट्स आहेत. सगळ्यात मुख्य आहे देशसेवेची संधी. कारण स्पर्धा परीक्षा देऊन समजा शासकीय सेवांमध्ये गेला तर तो काम काय करतो कोणीही अधिकारी? 2 शब्दांमध्ये सांगता येईल, 2 मुद्द्यांमध्ये की तो राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचं काम करतो आणि तो विकास घडवून आणण्यात काम करतो. हीच देशभक्ती आहे. याहून वेगळं काय आहे की तुझं काम नीट कर. पण देशभक्ती हा स्वभाव आणि हा समाज माझा आहे आणि समाज म्हणजे सगळे, ते काळे का गोरे, उंच का बुटके, हिंदू का मुस्लिम का ख्रिश्चन, आणि तुम्हाला मला जो शाप आहे सगळ्यात मोठा जातीभेद आणि जातीव्यवस्था, काही संबंध नाही. सगळे माझेत भारताच्या राज्यघटनेच्या चौकटीत आणि या देशावर निष्ठा ठेवणारे सर्वच्या सर्व माझेत, हे लोक माझेत. सहज बोलताना सुद्धा आपण ज्याला जनमानस, जनसामान्य, तळागाळातला समाज, दीन दलित, शोषित व्यक्ती सगळं म्हणतो. पण मग अरे समजावून घे ना की त्यांची दुःख काय, ते जीवन कसं जगतात. तर उद्या जेव्हा तू अधिकारी होशील तेव्हा तू तुझे अधिकार लोकांच्या हितासाठी नीट वापरू शकणार आहेस. नुसतेच पुस्तकी अभ्यास आणि रट्टेबाजी केली, मी त्याला नाव दिलंय की हेलिकॉप्टरमधनं, पॅराशूटमधनं सिस्टीमच्या टॉपवर उतरणे. कारण क्लास 1चा अधिकारी त्याच्या हाताखालीच यंत्रणा असते, तो वरनच उतरतो डायरेक्ट. त्याला जर भान नसेल की लोकांचं जीणं काय आहे आणि रेशन कार्डला काय त्रास होतो, ग्रामीण भागातलं घर असेल तर केरोसिन मिळणे किंवा चुलीत घालायला लाकडं मिळणे, किंवा शहरी भाग असेल तर गॅस असो किंवा कोपऱ्यावरही केरोसिन आणायचं आहे. आणि इथे शहरांच्या मधल्या सुद्धा झोपडपट्ट्यांच्या मधलं जीणं, लोकांना शाळा प्रवेशाला काय प्रॉब्लेम असतात, घरातनं बाहेर पडलेला आपला पती पत्नी मुलं मुली संध्याकाळी सुरक्षित घरी आले तर बा 7 दिवस भांड्यात पडला, ही भावना कशातनं तयार होते? लोकांच्या, सामान्य लोकांच्या जीवनाची जी दैन आहे. सरकार दरबारी काम व्हायला 50 फेऱ्या मारायला लागतात, खेटे मारायला लागतात, शिवाय त्याच्यात भ्रष्टाचार आहे, त्याच्यात जातीपाती आहेत. हे जवळनं पाहिलो, मी समाजाच्या सुखदुःखांशी एकरूप झालो तरच मी उद्याचा चांगला अधिकारी होणार आहे. याचा चाणक्य फ्रॉम डे 1 आग्रह आहे त्याचा. ते नुसतं अविनाश धर्माधिकारीच्या भाषणाने नाही होत, तसा पण स्वभाव घडवावा लागतो.
त्याचा माझा शेवटचा मुद्दा की समाजाचे प्रश्न हाताळणे, समाजाचे प्रश्न समजावून घेणे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यावर आपल्याकडनं काहीतरी कृती करणे, कृती, ॲक्शन हे आत्तापासून पाहिजे. मी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाबद्दल बोलताना सांगतोय की आत्तापासून पाहिजे. तो नुसता पुस्तकी नाही, तो नुसता क्लास लावून नाही आहे. समाज काय जाणून घेणे, प्रवास करणे, लोकांशी बोलणे आणि आपल्याकडनं होणारी कणभराची असेल पण खारीचा वाटा. भले मी दरवर्षी एक झाड लावीन किंवा मी रक्तदान करीन किंवा मी महिलांचे किंवा ग्रामीण भागातले बचत गट त्यांच्याबरोबर काही काम करीन, मी पाणी अडवा पाणी जिरवामध्ये काम करीन. तुम्हाला मी आता प्रार्थनेसाठी डोळे मिटायची विनंती करताना एवढं म्हणून सांगतोय की असं मी IAS व्हायच्या 10 वर्ष केलं. आधी 10 वर्ष केलं. देशभर प्रवास केलेले आहेत. काश्मीरची समस्या, तिथला दहशतवाद आणि फुटीरतावाद, पंजाबमध्ये देशापासून फुटून निघणारी खालिस्तानची चळवळ चालू झाली होती. मी आणि सुरुवातीला ज्या बोलल्या त्या सौ धर्माधिकारी म्हणजे पूर्णाताई म्हणतात त्यांना, चाणक्य मंडल त्या आता दहशतवादाच्या सगळ्यात गंभीर काळात पंजाबमध्ये राहून राष्ट्रीय एकात्मतेचं काम करत होत्या. आसाम आणि ईशान्य भारत की जिथे भारतापासून फुटून निघण्याच्या चळवळी चालू आहेत, किंवा राखीव जागांच्या प्रश्नांवरनं मध्य प्रदेश गुजरातमध्ये दंगली झाल्या होत्या 1985मध्ये. त्यांच्यामध्ये मी जाऊन अभ्यास पण केला होता, विविध गटांशी बोललो पण होतो. ते करताना इथे एकीकडे अनेक ग्रामीण विकास प्रकल्पांमध्ये होतो. मी IAS व्हायच्या आधी डोक्यावर पाट्या वाहिलेल्या आहेत. ग्रामीण भागात रस्ते बांधण्यावर श्रमकार्य केलं आहे, संडास बांधून दिलेत, निर्धूर चूल बांधून दिली आहे. मुसळधार पावसाच्या रात्री गावातल्या मारुती मंदिरामध्ये साक्षरतेचे वर्ग चालवलेले आहेत. अधिकारी चांगला कसा व्हायचा आणि आपले अधिकार स्वार्थासाठी नाही, अहंकारासाठी नाही, लोकांच्या हितासाठी कसे वापरायचे आहेत हे काय नुसतं अविनाश धर्माधिकारीच्या भाषणाने नाही होणार आहे. असं आपल्याला स्वतःला घडवलं पाहिजे. त्यासाठी आत्तापासून एक छोटी असेल भले पण ती कृती पाहिजे. तर आपण होणार आहोत निदान माझ्या किंवा चाणक्य मंडलच्या स्वप्नातले अधिकारी की जे मी स्वतः करता 1986 IAS झालो. एकटा होतो महाराष्ट्रातनं झालेला, पण माझ्यातला एक कार्यकर्ता की जो आज म्हणतो कार्यकर्ता अधिकारी तयार झाले पाहिजेत समाजाच्या सर्व क्षेत्रात. त्यावेळी मी एक स्वतः करता कविता लिहिली की आता झालो मी, कसा अधिकारी व्हायचा आहे. तिचाही सारांश सांगायचा ते एक ओळीचा आहे जी तुम्ही फिल्ममध्ये पण पाहिली ओळ. जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला. की मी माझा जन्म सार्थकी लागला केव्हा म्हणेन, मला खूप पैसा मिळाला भल्या बऱ्या मार्गाने, खूप कीर्ती मिळाली, खूप संपत्ती मिळाली, सत्ता पद मिळालं, रुबाब केला, खूप लाल दिव्याच्या गाड्या मिळाल्या, तर म्हणणार का. तर मी सार्थक जीवन जगण्याची व्याख्या विवेकानंद गांधीजींनी शिकवलेली मला कळली आणि माझ्या परीने जेवढी जगतो ती सांगतोय. दुःखितांचे शोषितांचे मला अश्रू पुसता आले, शोषण दूर करता आलं, तर मी सार्थक जीवन जगलोय. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा यासाठी आहेत की एकीकडे स्वतःचं व्यक्तिमत्व तर तेजस्वी करायचंच आहे, करिअर तर उत्तम घडवायचंच आहे, ते घडवताना स्पर्धा परीक्षांची तयारी केली तर यश तर मिळवायचंच आहे, तरीसुद्धा ते गर्व अहंकार किंवा सत्तेची मस्ती डोक्यात न बाळगता इदम न मम या भावनेनी समाजाला अर्पण करून आपलं जीवन घडवणे. जरी एक अश्रू पुसायास आला माझ्या कामातून, मी जर देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि विकासमध्ये भर घातली, म्हणजेच मी दीनदलितांचे दुःख आणि अश्रू पुसायला मदत केली, तर एक सार्थक करिअर जगलो असा त्याचा अर्थ होणार. अशासाठी सर्वांना सर्व काळ मनापासून शुभेच्छा आहेत. आणि आता सर्वांना विनंती आहे की एका समान सुरामध्ये आपण सगळे प्रार्थना करूया.